तुझे बाबा ना तुझ्या जन्माच्या आधीच हरवलेत बाळा. ते आता आपल्या आयुष्याचा भाग नाहीयेत. हरवलेत ना, मग आपण त्यांना शोधून काढूयात ना, ते नक्कीच सापडतील बघ. अबीर, का हट्टीपणा करतोस तू? तुला सांगितलं ना, त्यांचा आणि आपला काही संबंध नाही. आता ते नाही सापडणार आहेत आपल्याला. विषय संपला. झोप लवकर तू. चल. अभिरा, बाटली घेऊन ये की रे तेलाची. माझे पाय दुखतात रे. आलो असतो बघ अम्मा. कसं सांगू मी तुला अबीर? तुझ्या वडिलांना तर हेही माहित नाहीये की तू या जगात आहेस. तुझ्या येण्याची बातमी मी आनंदाने त्यांच्यापर्यंत पोहोचवली होती, पण त्या बदल्यात त्यांनी तुझ्याशी आणि माझ्याशी असलेलं नातं कायमचं तोडण्याचा निर्णय घेतला. का हवी आहे तुला वडिलांची सावली? ज्या माणसाने आपलं अस्तित्व नाकारलं, त्यांचं नाव कशाला हवंय तुला? मी आहे ना रे बाळा. मीच तुझी आई आणि मीच तुझे वडील. काळजी करू नकोस अबीर. हे घ्या साहेब, यात तुमचा सगळा ऐवज असतं बघा. थँक्यू. खरं सांगू साहेब, तुम्ही कोण असता, तुमची पोच कुठपर्यंत असतं, हे जर मला आधी माहीत असतं ना, तर मी या भानगडीत पडणार नसतं बघा. जाऊ दे. ते सुशीला वहिनी कुठे आहेत सांग लवकर. ते समोरच्या गोडाऊनमध्ये बघा. पण साहेब, आता रतन बरोबर किती गुंड असतात हे मला सुद्धा माहीत नसतं. आणि फोनवर बोलल्याप्रमाणे मी तुम्हाला काहीही मदत करू शकत नसतं बघा. जर मी तुम्हाला साथ दिली तर माझी वर्दी सुद्धा उतरली जाईल की हो. मग आता आज जे काय घडेल ते पण ऑफ द रेकॉर्डच राहिलं पाहिजे. काळजीच करू नका साहेब, तुम्ही जा बिंदास्त. ठीक आहे. थँक्यू. या तुम्ही आता. ओके. ओवी, मी आता हात जातोय. हां, गाडी लॉक करून चाललोय. मी किंवा सुशीला वहिनी जर परत आल्या तरच दार उघडायचं, नाहीतर कुणासाठीही दार उघडायचं नाही. हो बाबा, मला माहिती तुला काय होणार नाही. तू माझा सुपर हिरो आहेस ना. पण प्लीज स्वतःची काळजी घे. हा, मी वाट बघते. प्रॉमिस. मी काळजी घे, तू पण काळजी घे आणि दार उघडायचं नाही. गाडी लॉक करतोय मी. कमिशनर कडे जात काय? एकदा माझ्या समोर येऊ दे बघा. सोडत नसतो बघा मी. रतन, नालायका, सोड मला. कोण आहे ती बघ रे. जा की बघ की कोण आहे ते.
अरे मिळाले की काय रे सगळ्या हा होणार रे कधीच वेळेत फोन नाही उचलत, कधीच वेळेत नाही उचलत फोन. मी आलोय कट करतो फोन. राजकुमार, तू किती उशीर केला सारे यायला. तुला माहितीये मला कधीपासून तुला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची. मी माझ्या पोटात धरून ठेवलंय सगळं. हा, मी त्याच्यासाठी तुला खूप कॉल्स पण ट्राय केले, पण तू एक फोन नाही उचललास माझा. असं का केलं असशील? एक्झॅक्टली मोनिका डार्लिंग, जर मी कॉल उचलत नाहीये याचा अर्थ काय होतो की मी अर्जंट कुठल्या तरी कामामध्ये असेन किंवा ड्राईव्ह करत असेन. एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का ग? हा, मग एखादी व्यक्ती इतके बॅक टू बॅक कॉल्स करतेय तर काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं असेल. एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का रे? हो हं? एवढं इम्पॉर्टंट होतं ना, मग मोबाईलवर बोलू नये. कोणी शिकवलं नाही. Anyway, काय इम्पॉर्टंट अर्जंट काम होतं आपलं? मॅजिक होणार आहे. भविष्यवाणी कळली या घरात, भविष्यवाणी. अरे बापरे, म्हणजे सकाळी आईंना कोणीतरी भेटलं होतं. ज्योतिष नव्हता, पण काहीतरी मला नाव नाही आठवत आहे, पण त्या व्यक्तीने आईंना सांगितलंय सावली परत येणार. इतरी काय बडबडतेस तू? एक्झॅक्टली सेम अशीच रिॲक्ट झालेली मी पण. खूप फन वे मध्ये घेतलं. असं वाटलं की काय स्टुपिडिटी आहे ही, ती कशी परत येऊ शकेल. पण मग मी खूप विचार केला. आधी मला ती त्या व्हिडिओ कॉल मध्ये दिसलेली आणि मग ही न्यूज. मी जितका विचार करत गेले ना तितका मला स्ट्रेस येत गेला आणि मग मी डिस्टर्ब झाले. नाही, आपण विचार करायचाच नाही, स्ट्रेस घ्यायचाच नाही. स्ट्रेस घेतलं की काय होतं, आपला मेकअप खराब होतो नाही का. 8 वर्ष झाले सावलीला मारून. ती जर जिवंत असती तर आतापर्यंत सापडली नसती का. घरी येऊन तमाशे नसते का केले. सारंगला भेटण्याचा प्रयत्न तिने केलाच असता ना. नाही केला तिने, म्हणजे शी इज नॉट डेअर. सो अजिबात काळजी करू नको. शी इज नो मोर. हे बघ ऐक राजकुमार, एवढं कॅज्युअली घेऊ नकोस. हे तुझं कॅज्युअल बिहेवियर आहे ना आपल्यासाठी रिस्क आणू शकतं. ऐक, आपण इतक्या वेळापासून घरातल्या एक एक माणसाला घराबाहेर हकलवलंय. आपल्या सगळ्या कष्टांवर पाणी फेरलं जाईल. ती मुलगी जर परत या घरात आली ना तर ती सगळ्यांना घरात घेऊन येईल. ऐक माझं राज, तू आत्ताच्या आत्ता तुझ्या माणसांना फोन कर आणि त्यांना सांग बेळगावला जा आणि लगेच कन्फर्म करून घ्या ती सावली मेली आहे की का जिवंत. करायची हे गरजच नाहीये. सावली मेलीये. ती भूत बनवून जरी घरात येण्याचा प्रयत्न केला ना तरी तिलोत्तमा मेंदळे माझी आई ती त्या भूतालाही येऊ देणार नाही या घरात. कळते तुला? आणि ती मेलीच नसेल तर तुझा अंदाज चुकला असेल तर तर काय होईल? तुला खरंच नाही लक्षात येते.